नमस्कार मित्रांनो, उद्या बुधवार आणि अधिक महिन्यातील अत्यंत पवित्र अशी कमला एकादशी आहे। ही एकादशी साधी नाही, कारण 3 वर्षांनी एकदाच येणारी ही दिव्य तिथी मानली जाते। असे म्हणतात की या दिवशी तुळशीजवळ केलेला छोटासा उपाय देखील जीवनातील मोठी संकटे दूर करू शकतो। मित्रांनो, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 ते रात्री 9:30च्या दरम्यान हा उपाय जरूर करा। सर्वप्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा। शक्य असल्यास पिवळी फुले अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। यानंतर तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा। दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका। असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो असे मानले जाते। त्यानंतर एक पिवळा धागा आणि एक कवडी घ्या। कवडीला हळद लावून पवित्र करा। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र 21 वेळा म्हणत तुमची इच्छा मनात बोला। नंतर ती कवडी तुळशीच्या कुंडीत हलक्या हाताने ठेवा। लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो आणि पानेही तोडायची नसतात। श्रद्धेने केलेला हा उपाय घरातील आर्थिक अडचणी, अशांती आणि दुःख दूर करून सुख समृद्धी आणतो अशी मान्यता आहे। मित्रांनो, ही संधी पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे, त्यामुळे उद्याचा दिवस अजिबात वाया घालू देऊ नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ब्रह्मांड नायक कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।